काल तुमची त्या अतिक्रमण कारवाई झाली, हां तर तुम्हाला त्याबाबत नोटीस देण्यात आली नव्हती असा तुमचा महापालिकेवर आरोप आहे. तर नेमकं प्रकरण काय आहे? सर, मला काय म्हणायचं आहे की जी काल कारवाई झाली आणि जे शिंदे साहेब म्हणून जे अधिकारी आहेत आणि निंबाळकर साहेब हे आले होते काल कारवाईला. मी त्यांना येऊन विचारलं. त्यांनी पहिलं तर कारवाई कशी केली. कारवाई सर अशी केली त्यांनी की त्यांनी अजिबात म्हणजे गैरजिम्मेदारी कारवाई लोकांना लागू शकतं. जर GCP तुम्ही लावता ते कुठे कोणत्याही इलिगल प्रॉपर्टीला किंवा लीगल प्रॉपर्टीला जे पण काय आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी कसं करायला पाहिजे. त्यांनी डायरेक्ट GCP लावलंय. त्या आत लोक होती, माझ्याकडे फुटेज आहे. लागलं असतं त्यांना. याचा जबाबदार कोण, नेमकी याचा जबाबदार कोण आहे? अतिक्रमण विभाग आहे, शिंदे साहेब आहे, निंबाळकर साहेब आहे, का हे कारवाईचं अलॉटमेंट ज्यांनी केली ते कोण याचं? जर एका माणसाला लागलं पण आहे पण ते मुक्का मार लागली म्हणून मी या गोष्टीला ना अजून तिथपर्यंत घेऊन नाही गेले. कारण की सर, जेव्हा आम्ही प्रश्न उचलतो तेव्हा आम्हालाच त्रास होतोय. कारण की मागच्या टाइमला मी नोटीस नाही दिली होती तेव्हा प्रश्न उचलला होता आणि सोशल मीडियावर टाकला होता. तरी आता यावेळेस मला एवढं त्रास झालाय, अख्खं माझं मार्केट तोडलंय. एक एक वस्तू आतून काढून, म्हणजे पर्सनली जेव्हा आपण कारवाई करतो की ह्याचं संपवायचं ते तसं कारवाई केली का? नोटीस द्या ना तुम्ही. जर आम्ही चुकतोय, आमचं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं आहे, तुम्ही अधिकारी आहे. मी असं नाही म्हणत की कॉर्पोरेशन चुकीचं आहे का लोक जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत ते चुकीचे आहेत. पण जे प्रमाणीमध्ये ते काम करतात ते चुकीचं काम करतात आहे. कारण की खूप ठिकाणी FC रोडला इलिगल कन्स्ट्रक्शन्स आहे, हॉटेल्स आहे, त्याला तोडण्यात का नाही येत? का ते तोडत नाही? फक्त व्यापारी लोकांना, आमच्यासारखे व्यावसायिक लोकांना का त्रास आहे? आणि एवढं आम्ही सगळं GST भरतोय, सगळं भरतोय, आम्ही टॅक्स भरतोय आणि आम्हालाच अडचण. आम्ही लाईट बिल भरतोय, सगळं भरतोय. आम्ही तर रोडवरती काय फुकट लावत नाही. मग आम्हालाच का त्रास या गोष्टीचा? आणि मला विचारायचं अतिक्रमण विभागला, तुम्ही जेव्हा कारवाईला येतात नोटीस का घेऊन येत नाही? जरा मी तुम्हाला नोटीस मागितली आहे. तुमच्याकडे काय प्रमाणपत्र पाहिजे ना की आमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे, हे याचं कॉपी आहे, हे तुम्हाला देण्यात आली होती आणि काहीच नाही आहे. जेव्हा विचारलं, कारण की नोटीस आम्हाला फक्त एकच खोटं बोलणार, ते नोटीस दिली आहे. मला काय नोटीस भेटली नाही. जर भेटली असती मी स्वतःचं एवढं नुकसान करून घेणार आहे? कोण घेणार आहे एवढं नुकसान करून? आज कमीत 20 ते 25 लाखाचा माल गेलाय, माल जप्त झालाय, प्लस आमचं जे तोडफोड झाली आहे, जे नुकसान झालंय ते तर म्हणजे गिनतीमध्ये येत नाहीये. मी असं का करणार? नोटीस का वारंवार मागते? आणि यांचा आमच्यावरच हल्ला काय, हे मला प्रश्न पाहिजे महानगरपालिकामधून की एकावर कारवाई का? नोटीस न देता कारवाई का करायची तुम्ही?